महाविकास आघाडीच्या साताऱ्यातील जागेबाबत काही केल्यात तोडगा निघत नाहीये। काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवावी असा प्रस्ताव शरद पवार पक्षाकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। तर काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची पृथ्वीराज चव्हाणांची भूमिका असल्याचं समजतंय। नाना पटोले भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांनी काय केलं होतं याचा त्यांना विसर पडलाय, अशा शब्दात अशोक चव्हाणांनी प्रत्युत्तर दिलं। चव्हाण काँग्रेसची बदनामी करत होते असा आरोप पटोलेंनी केला होता आणि त्यावर अशोक चव्हाणांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। सोलापुरात काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी प्रचाराचा धडाका लावलाय। अक्कलकोटमध्ये बैठकीत बोलताना त्यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला। भाजपचे खासदार आणि मोदींनी मागच्या 10 वर्षात सोलापूरसाठी काय केलं असा सवाल त्यांनी केलाय। तसंच भाजपनं तुम्हाला दिलेल्या त्रासाचा बदला घेण्याची वेळ आल्याचंही त्या म्हणाल्या। रामटेकमधून वंचित बहुजन आघाडीनं माघार घेतली आहे। वंचितकडून अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। शंकर चाहंदे यांच्या नावाची घोषणा झाली होती, मात्र तांत्रिक अडचणीमुळे चाहंदेंनी माघार घेतली आहे। रामटेकमध्ये आता महायुतीचे राजू पारवे, महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे आणि अपक्ष किशोर गजभिये अशी तिहेरी लढत होणार आहे। गजभिये यांना पाठिंबा देण्याचं वंचितनं जाहीर केलंय। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे हातकणंगलेमध्ये चौरंगी लढत होणार आहे। शिवसेना शिंदे पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना ठाकरे पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी अशी लढत इथे होईल। मतांची विभागणी टाळण्यासाठी प्रयत्न केल्याचंही राजू शेट्टी म्हणाले। केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मंत्री उदय सामंत यांची सिंधुदुर्गात गुप्त बैठक झाली आहे, मात्र यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं राणेंनी सांगितलं। तर सामंतांनी ही भेटीचा तपशील देणं टाळलं। रत्नागिरी सिंधुदुर्ग उमेदवारीवरून जिल्ह्यात सुरू असलेल्या शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर या भेटीनं चर्चांना पेव फुटलंय। शिरूर लोकसभा मतदारसंघात आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे। वंचितनं पैलवान मंगलदास बांदल यांना उमेदवारी जाहीर केल्यानं कोल्हे, आढळराव आणि बांदल यांच्यात असा सामना रंगणार आहे। नेत्यांच्या पक्षांतराला कंटाळल्यामुळेच जनता मला संधी देईल असा विश्वास पैलवान बांदल यांनी व्यक्त केला।